पिकं गिकं साजरे आहेत बाई. काय पेरलं मग? त्या रामानं काय पेरलं मोठ्यानं? त्यानं पराठी पेरली ना. आता हमेशा पराठीच पेरते. आणि तसं बी बाबा आमच्या नदीखालच्या वावरात पराठी साजरी येते ना. पुरज नाही गेला की बापा बापा 100 क्विंटल कापूस होते म्हणले एकाच वावरात. मग काय तर लय हत्याचं मस्त काय ते वावर लय पिकते. आणि त्याच्यात पराठी साजरी बसते. पराठीच पेरते तो हमेशा त्याच्यात. पराठी पेरली ना त्यानं. अरे लेख, हा लायण्याचं कसं चालू आहे बाई? ते लायण्यानं काय नाही मोठा काळ बांधून राहिलता कोठ नाही झालं का मग त्याचं ते बांधणं? हो बापा 6 महिने होत आले बांधणं झालं बापा. मस्त खोल्या काढल्या त्यांचं ती कुटारासाठी. माय बाई रासारख्या खोल्या आहे सलाबच्या. कुटाराले खोल्या काढल्या म्हणलं राम्यानं सलाबच्या. आता म्हणलं माय बाई आता तिने टाकले चालले असते ना. पण सलाब टाकला लागे कुटाराले. सांगा आता लेकराचं शाळा शिक्षण काय नाही लागत. पैसा हाताशी पाहिजे नाही का? पण कोण सांगा बापा. आता हिरवा हिरवा दिसते पैसा हातात धडाळ खर्च करतात. आपण म्हणा बाबू जरासा गोजे जरासा बचत ठेवा. पुढे लेकराले शाळा शिक्षण आले तुमच्याच संसाराला लागते. नाही तर का आम्ही मागतो आणि तुम्ही देता आम्हाला खळकू. पण ती सांगेन कोण आणि ऐकीन कोण बापा. बापा साजरं गावातली 20-25 जण लागे जायला बोलावले. हा सरा नाही सका मामा नाही बोलावला जायले. गावातले मला जीव घातले ना आणि त्याच्या बायकोच्या अंगलले बापा. मग काय तर ते साजरं केलं लेख. हा वास्तू बांधलं नवीन तर लोक जीव घालणं साजरं आहे. पत्रावळी पडली बाई की साजरं राहते. बरं केलं ते बरं केलं. काय गोर नाही असं लेख. सलाब टाकला नाही असं का? मग ते ढोरं गिरं बांधायला वस्त्र गिस्त्र काढले नाही का अशी छप्पर? हो मग काय तर त्या 2 खोल्या आहे त्याच्या पुढे लागे छप्पर आहे. बसरी ढोरं बांधायले लागे बाहेर बी साजरं लय पद्धतशीर केलं त्यानं. खोटं मी गेलती ना पाहायले बापा. मस्त केलं. एका अंग लागे शेण टाकायला जागा ती लागे असं आवरून घेतलं बापा. लय सोयीचं बापा मस्त. अरे लेख करू दे. साजरा आहे साजरा आहे. मेहनत करतात ना पोट्टी पीक काढतात ना. करू दे. लहान आहेत अजून त्याचे लेकर. आताच होती बाई तसं म्हणशीन मग जसे जसे लेकर मोठे झाले शाळा शिक्षणाचा खर्च वाढला की होते का मग? आता होते तर करून घेऊ देत जा. आपण बी उलशिक तिलशिक मदत करावले कायले. लेकर पुढे जातात तर आपला बी हातभार तेवढा. आता साजरे राहतात बाई. तर सुना बोलतात का तो संग? येतात का तो अंग? काम पडलं ते येतात नाही का तशा होतात बाबा. तशी एकही नाही येत. लाईनी येत नाही ना मोठी येत नाही. तिला काही काम पडलं काही इचारायचं असलं नाही तर मग काही न्यायचं असलं आपल्या घरून तर मग येतात सासूबाई सासूबाई करत. मग भेटते तेले वैकू येते. नाही तर अशा जवळून जातात तर बोलत नाहीत. आता ते शेत काम धंदे लेकर बाकर त्याच कुठे होत न बाई. नातू येतात बाई तोल्या घरी. नातू बोलतात नाही. हो माहिती नाही ना तू. शाळेत जायच्या वक्ती बी सांगून जातात आज चाललो हो शाळेत. त्याचं ते गाडी येते ना बापा. गाड्या लावल्या ना दोघांनी. एकाच गाडीत जातात दोघांची लेकरं. आणि लागे आली की लागे येतात आलो आम्ही हो सांग लेकरं येतात. लाईन एकच राहिलेत नाही. हो एकच आहे त्याले नगीना. तू लय बिलंदर आहे बापावानी. मोठ्याचं हुशार आहे शकता आहे बरोबर कळते बापासारखंच आहे. हे लायनाचं असंच आहे बाबाने. बापावरच गेलं पुरं काय अक्कल नाही. शाळेत बी जर ढसत दिसते मला ती. हे मोठ्याचं हुशार आहे बाबा. अरे लेख लहान आहे ना ते अजून. असं लाडको बी आहे ते. हो लाडकं तर बापा लय आहे लाडकं. आज्याची भलकशीला तू लाडके आहेत बरं. हो दर दुसऱ्या दिवशी दुकानात असतात आज्या संग. माया मारे कल्ला करतात. बुड्यानं वाया गमावले पैसे देते लेकराला दुकानातच नेते. मी म्हणतो जा तू तुझा सासरा तुम्ही पाहिजे बसा. येले म्हणून ऐकत नाही. म्हणतात मग काय होऊन राहिलं. लेकराला काय देतो मी चॉकलेट देतो गोळ्या देतो. त्यानं कोणत्या लेकरं वाया जातात. कुठी ना ती लागतात जा म्हणते त्या बसतात तोंड करत. अरे असं थोडी असते. मग आबा कायले असते तर आबाच्या जोरची 50 पैशाची गोळी किती मोठी. आता पिंकी एवढी झाली. तुला सांगतो बाई. तिच्या बापाला नाही मागेन पैसे तर मला मागते. 5 रुपये द्या म्हणते आबाचे. 5 रुपये कुरकुरे खातो म्हणते आज. तिच्या मायनं भाजी गिजी दिली नाही ना साजरी डब्यात की बरोबर जाता जाता मांग येते. आबाजी 5 रुपये द्या. आपण वय का मग गेले की डब्यातलं पटलं नाही. लागे घेऊन जाते आपल्या जवळून 5 रुपये. बापाले नाही मागत मायले नाही मागत. तसच असते.
तसंच आहे मग लेकर तसेच येतात पैसे धावत आबा ते दुकानात काही नाही काय आलं की ते पाकिट ते नाही अलग अलग पाकिट आले की येतात जा घेऊन द्या उन्हाळ्यात बापा उकळाच लावता त्या कुल्फीचा त्या आईस्क्रीमचा लहान नातूलाही साजरे आहेत मला हो सोडून खाणार नाही त्याच्या घरी आणलं काही त्याला सांगतात आता मायनं दिलं तर आणतात नाही दिलं ते कुठून आणणार नाहीत पण सांगतात आम्ही ती गेलतो तटी गेलतो तच झालं बापा दिवसभर असतात सुट्टी दिवशी तर त्याची माय तर लय येतात घरी न्यायला ओढत काही तर निसतात लगे आमच्याजवळ आता त्याच्या घरात सोय आहे बापा कूलर आहे ते मच्छराचे मशीन आहे आपल्या घरी का असं काही तर मच्छर असतात हे नागपूरचा आवाज द्या घेऊन जाय बाई याले झपलं हे घेऊन जातात मग नाही तर लेकरं जीव लावतात बाबा असं काय साजरा आहे बाई पाहुण्याची साजरं राहते बाई तब्येत आता हा त्याचं चालूच राहते कमी जास्त यात पाण्या पावसाचा बी भल्ला त्रास होते त्याले दम्याचा तुम्हाला बाबा डाजून राहिली नाही ते खोकल्याची बाटली झाली वाटते तुमची आणली नाही का त्यानं सांगा लागत होतं त्याले काही सांगायचं काम नाही पडत बाई 8 दिवस आणते हो आता मी जास्त इकडे राहतो ना या जुन्या खोलीत गरम राहते ना बाई तो ते पोरगी कल्ला करते मला पिंकीची माय आणि तूही म्हणती न हे घर बांधलं तुम्ही इकडे काऊन राहता आता ते काय सांगा हे न हे घर थंडगार पडते बाई त्या फरशा काही कामाची गोट नाही ते कोणत्या टाईला वैत ओरे थंड्या गार पडतात पाय कया लागतात माती कशी गरम राहते मातीचं घर उबदार राहते मी याच घरात असतो ती पोरगी म्हणते आम्ही नय घर बांधलं तुम्ही नय घरात येत ना जुन्याच घरात राहता सकाळी लोक काय म्हणतील म्हणले काय म्हणतील तो मध्ये ती गमती तती नाही काय बसू का मी लोकांसाठी तती थंडीत कुळकुळत मी इकडेच निजतो आता पहिले निजलो होतो ती पण बाई युवाचं मुले सोयीनच होत नाही बाई ती त्यानं आणले होते ते पायातले मोचे लागे ते सुटर घातली गरमी होती आणि काढले की थंडी वाजते त्याच्यापेक्षा या आपल्या घरात कसं गरम होते मस्त तेली वाटत अशी लोक म्हणतील सकाळी नाही घर बांधलं बुडा शेवटी जुन्याच घरात होता असं वाटत अशी तेली म्हणून म्हणत असतील ते दोघे जण त्यात काय म्हणा मग आपलंच वय ते आपलं नाही आपलं जती गमते तर ना काही घर नाही ते म्हणतात का तुम्हाला तिने जा का तिने जा काहीच नाही ते काहीच म्हणत नाही तुला तर माहिती पिंकीची माय लय जीव लावते बाई मुले लय लय उलसक दुखलं ना की डाके पिऊन विचारते मुरली नाही येणार पण ती येते हाव काही खायला वाटलं तर लागे करून देते गरम गरम बाई हाव तिचं काही घोर नाही आम्हाला माहित आहे म्हणून तर आम्ही काय जीव आमच्या घरी हाव साजरी आहे मी ना राहू दे नाही तर हे बाय हे मला उद्या चुले जोडचं मग मी बी येतो दोघी मेन उचलं मग ते एकलीले होते का ते पाळतोच बनते तो उरलेली बनते वित बरोबर आहे त्याचं ती एकदाची पाळली की मग पुरी बांधल्या जाते का तसं थोडी ठेवल्या जाते ते तू काय एकली काय करत होती ती नाही ना म्हणलं सतू बाई हे बाय जे आहे की नाही मोठे गोटे उचलतो ना मग पाडतीन तुमचा भाऊ तुम्ही वयखलाच नाही अजून आता या पावसात पाडतो म्हणलं तर पुढचा पावसा येईन देईल आधीच म्हणून राहिले बरं मी किती वाकूस दिवसाची उन्हाळ्यातच म्हणलं देईल हिला नाही काहीच पेंट पाणी देऊन सावरून तरी घेऊ हा ता वागती कसं कोळल्या व्यवस्थित बांधल्या गेलो असतो हे माती समधी कामात आली असती आता अर्धी नेहमी माती वायात चालली ते कोण सांगा या माणसाने सांगूनच काय फायदा बडबड करून या आपलंच तोंड दुखते त्याच्यापेक्षा उचल्याला पुरते आपल्यालाच बाई तुम्ही स्वयंपाकच करा मी उचलतो माय इकडे उचलू नका माय बाई आला तशा स्वयंपाकात घुसल्या आता काय इकडे करू लागता का माय अव तो पाय दुखते म्हणत अजून आता रिकामे धंदे करशील डबल तो पाय धरून बसशील आता त्यानं वावरातल्या काम धंदे करावं त्याचं करा का तुले धरून बसावं मुकाट्यानं बसणार जराशी 2-4 दिवस दुखीन तो आराम करशील तर लवकर बसशील हा असं करशील बसला नाही तर कोण आहे बाई कोण करते आम्ही चालू बाई आमच्या घरी आम्ही कधी राहायला थोडी आलो माय हा 2 दिवस करीन मी 2 दिवस राहीन बाई तिसऱ्या दिवशी तो तुलाच करणं आहे त्याच्यापेक्षा आता आराम कर पुढे लवकर आराम भेटीन नाही तर जास्त महिला की महिला तर मग ते दुखत जाईन ना नाही ना काही नाही सतूबाई काही एवढं नाही त्या रोजी वाटलं ते बाई दुसऱ्या दिवशी जरसं का आता जरा मोकळा झाला आता काही नाही ते सूज बी उतरली ना काही नाही आता का मी ना हा शांताबाई का काही आला बहिणीच्या घरी गेलता म्हणे मला सरिता सांगे माय मी मा बहिणीच्या घरी गेलती सुलक्षणा बाईच्या घरी रश्मीच्या अंग तर तिकून आल्यावर मला समजलं माय का भीत पडली पायाला लागलं म्हणतात तो नाही हो माय बाई त्या दिवशी तर बरं माय पायावून गेलं पण ते बी लय नाही लागलं उलसक सुजला होता आता जरा बरं आहे हा हात आहे ना जरासा भारी पडेल मी काही सांगलं नाही कोणाला
काय झालं, तो पेंड पडला की नाही, तो वरचा गोठा तो धडकवतीच पडला बिचारा भुजावर. त्याच्या हातच जसा हे व्हायलाय. सांगू माय दवाखान्यात दाखवा लागत होता ना, काय फ्रॅक्चर असेल ना, तर बसा लागेल ना. आता गोया औषध देईन, काही बांधीन बुंदीन तर आराम पडीन तुले. नाही फ्रॅक्चर गिक्चर काय जावं, फ्रॅक्चर असलं तर मग मला होत होतं का चालणं बोलणं असं, हात हालत होता का, सुजत होता तो, तुला ठणकत होता, येत का नाही ना. फक्त काही उचललं की मग ठणकते. पाहिजो माय बाई, काय माय नसतं चालतो का हो माय बाई, नसतंच. आता ते माझी वाहून ते तेलावर गेलं माय, तेलच गेलं बाई माया, टिब्बर तेल गेलं शांताबाई आमचं, लगे पोंग्याच्या पोंग्या समजू गेलं ना माय. जाऊ दे, त्याचं काय करतं, तुले नाही लागलो लय का. ती पिंकी गिंकी नव्हती, काय सांगताय ते, तू होती म्हणून तुले भस्कन सुचलं तरी उठान पया, लेकराच्या जातीले सुचते काय. हो माय बाई, ते नव्हते का बरे, ते तिकडे होते ना या घरात, मी तिथे पोंगे तयारी घेतले माय, रिकाम धंदे त्या झडी पाण्यात. म्या म्हणलं जाऊ दे, उलचक तर तेवढे आहे तेवढे, आणि लागे पाकिट भरून ठेवतो म्हणलं. असं झालं माय बाई. हो ना माय, मी आता आली तर मुले बाबड्याच्या बाबाने सांगलं, आणि लागे हे आलती सरिताही आलती म्हणे, मीनाच्या घरी भीत पडली म्हणे, मीनाच्या पायावर पडली म्हणे. आणि सांग माय, मला काहीच माहित नाही म्हणलं यातलं. ओ माय, सतुबाई यायलात का. हो, सतुबाईले सांगलं त्याच्या भावानं, आल्या लागे पैत धावत. काय हो माय, आता भावजायचं एवढं माहित झालं तर ननदले गमते काय. हा, तरी तर माहित हिच्या भावानं सांगलंच नाही मला. येले फोन केला काल त्यानं, ते होते तिकडे बशी यायला, घरी आल्यावर बोलले आज सांगलं. तर काल सांगलं तर मग आज कोण चाललं माय एसटीनं, तिकडून आया लागलं, नदीला पाणी होतं ना, तिकडून येता नाही आलं. आणि तुम्ही कुठे माय झडी पाण्याचा दौरा काढला होता. मी गेलती मग बहीणच्या घरी. असं का हो बाई, मुरलीचा फोन आला, हिचंही सांगलं, बाबाचं इलाय दिवसाची भेटच नव्हती खरं तर, आणि बाबाच्या भेटीला मी येतही नव्हती खरं सांगतो, उघडू देत होते साजरं वातावरण हे, मग येत होते शांततेनं. पण हिचं सांगलं तर मी म्हणलं नाही, पहिले जास्त लागते म्हटलं, आता भेटीला सुद्धा म्हटलं, झडी असो का पाणी असो, इकून जाऊ म्हटलं एसटीनं. सांगलं माहीत झालं की मग गमत नाही. असं वाटते माय भेट घेऊन या दुसरं करूच काय शकतो माय आपण. आता इले म्हटलं आले तर मला 2-3 दिवस राहतो माय, तू आराम कर. हे बाई होय का आराम करणारी, हा मला देते स्वयंपाकावर भिडून, आणि हे इकडे येते इटा मातीचं करेली, होय का, असा होय का आराम. मग वहिनी तुम्हीच सांगा, हा काय फायदा मग माती राहू. असं तू बाई आराम असतो होय माय. हे पा शांताबाई बाई आल्या ना, त्यापासून मला काहीच नाही करू दिलं. काले उगाच मग नाश्ता मा पुढे आणून दिला, म्हणलं माय मला काय पापावर सोडता काय. हा बसलो मस्त लागे, भावाच्या हातात दिली, माझ्या हातात दिली, म्हणलं माय मला शरम लागते म्हटलं. बाई बाई काय तुमच्या भावाच्या हातात द्या, माने मी तर तिच्या म्हटलं, मी काय लंगडी झाली का म्हटलं, मला तसलं घेता येत नाही. माझोड आणून दिली लागे नाश्त्याची प्लेट, म्हणलं नाही माय बाई. पण स्वयंपाकाली सुरू. मग आता आपण काय बसल्या काय करा म्हटलं, या माई इकडे उचलल्या जाते, जेवढं उचलल्या जाते तेवढं. नाही व, त्या आल्या बिचारे, आता करून राहिला तर तू आराम कर, बरोबर आहे त्याचं. आता कसं आहे 2-4 दिवसाच्या आरामात त्याला आराम पडला जर तुझं लवकर कबर होईल, नाही तर मग लय दुखीन तुले, मग आयुष्यभर भारी जाईन मग. आणि कोण राहते मग, होते का बाई सतुबाई तुम्हीच सांगा, कोणाचं होते माय राहिनं. हा मग मी तिला तेच म्हणून राहिली ना,